जिंकला होता, टॉस जिंकला होता तो म्हणजेच तर मॅचकडे आपण पाहिलं. सात्विक 11 घरात आलेले होणारे विरुद्ध सामना मैदानावरती रंगलेला पाहायला मिळतोय तो म्हणजेच एंजल स्पोर्ट्स अलिबाग. एक अत्यंत चांगलं क्रिकेट आपल्या सर्वांना अनुभवायला मिळत आहे. या संपूर्णतः या मॅचची जबाबदारी स्वीकारली आहे. एक अत्यंत चांगलं क्रिकेट ज्या पद्धतीनं भरवलं गेलं शागिद असेल असे असंख्य खेळाडू या मैदानावरती उतरलेले पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर आलाय. पहिल्या चेंडूवरती घणागती प्रहार. वन्स अगेन चौकार. कम ऑन डी. संपूर्ण सामन्याचा जर आपण विचार केला तर पहिल्या 2 चेंडूवरती 5 धावा बनल्या गेल्यात. एक चांगलं क्रिकेट सर्वांना पाहायला मिळेल. एंजल स्पोर्ट अलिबाग संघाची प्रथमतः फलंदाजी. पहिल्या 2 चेंडूवरती धावा बनल्यात 5. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अक्षत. यावेळेचा अत्यंत विलोभनीय अत्यंत चांगला फटका नेत्रदीपक फटका चौकार. कम ऑन डी. तो मग डीजे मास्टर सुद्धा अत्यंत चांगल्या गीतांची व्हरायटी तुम्हा सर्वांना पाहायला मिळेल. कार्तिक 27 हा वेळचा फटका. चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय. स्वीप मारण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय स्क्वेअर रिजनला. लागोपाठचा हा तिसरा चौकार. पहिलं षटक मैदानावरती प्रगतीपथावर असताना काय फटकेबाजी इम्रान करायला सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. त्यानंतर लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 बाउंड्रीज स्पष्ट करत आहेत की या मॅच मध्ये डॉमिनेट करणारी ही फलंदाजी अशीच सुरू राहील. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न. आपण जर या ठिकाणी विचार केला तर लालच बुरी बला होती हे मेरे दोस्त. कारण 3 चौकार आले होते. त्यानंतर चौथा चौकार सुद्धा मैदानावरती खेळायचा होता. गोलंदाजानं केलंय कमबॅक. अक्षत पंच सुद्धा आपण जर विचार केला तर अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा फटका खेळलाय. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर गेलाय. पहिलं षटक संपलंय. धावा बनल्यात 17 आणि पहिल्या षटकानंतर येत आहेत 17 आणि असेला कोणासाठी खतरा. कम ऑन डीजे. तुम्ही टीम मीटिंग्स घेऊ नका. या मॅच मध्ये आपण बघतोय 15 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण झाली पाहिजेत. या आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला मी पुन्हा सूचित करतोय. धावा धावफलकावरती बनल्या गेल्या त्या म्हणजेच 17 धावा आणि टार्गेट जर आपण पाहिलं तर प्रोजेक्टेड स्कोर आम्हाला ऑन स्क्रीनवरती पाहायला मिळतोय की अशा गतीने जर धावा बनल्या गेल्या तर 51 धावा बनू शकतात. यानंतर बघूयात कोणता खेळाडू मैदानावरती उतरलेला पाहायला मिळणार आहे. यानंतर होणारी मॅच मयूर स्पोर्ट्स पुरस्कृत साई हलकंड विरुद्ध आरसी ग्रुप अलिबाग यानंतरची मॅच असेल. यावेळेस मात्र चांगला प्रयत्न केला होता गोलंदाजानं आणि आउट ऑफ द कंट्रोल फलंदाज परतेल माघारी. तंबूच्या आश्रयाला. टेक अ बिग ब्लो. कम ऑन डीजे मास्टर कार्तिक.
विकेट नवी यावेळेस आपण पाहतो विकेट गेली, नवीन खेळाडू मैदानावरती आलाय, चांगला प्रयत्न करतोय. विकेट या ठिकाणी होण्याची जरूर संभावना आदल्या चेंडूवरती जरी आली असली, मात्र या चेंडूवरती ज्या पद्धतीनं चेंडूला खेळला होता तितके चांगली फिल्डिंग मैदानावरती आली. क्षेत्ररक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे अंडरआर्म क्रिकेटमध्ये. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिले जेवढे खेळाडू मैदानावरती उतरले त्या सर्वांचा जो पाया भरला गेला तो अंडरआर्म क्रिकेटमुळे असावा. कारण गल्लीपासून दिल्लीपर्यंत क्रिकेट हा पोहोचला. अंडरआर्म क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट हे दोन पैलू जर असले तर या मॅचमध्ये आपण पाहतोय अनादर विकेट गोज डाऊन इयर, रनआउट मैदानावरती आलाय आणि धोक्याची घंटा वाजली. कमॉन डीजे मास्टर. शुभेच्छा या मैदानावरती मी देत आहे. शरद म्हात्रे जे कावाडे गावचे रहिवासी आहेत आणि राष्ट्रीय बॉडी बिल्डर असोसिएशनमध्ये त्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका सुद्धा आहेत, ते पंच आहेत. त्यांच्या माध्यमातून या अलिबाग प्रीमियर लीगसाठी शुभेच्छा आल्यात इम्रान सर. कारण एक अत्यंत महत्त्वपूर्ण व्यक्ती आहे, त्यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा या स्पर्धेला. धन्यवाद शरददादा म्हात्रे. कार्यवट विभागामध्ये त्यांच्या माध्यमातून बॉडी बिल्डिंगची स्पर्धा नेहमी असते आणि शिवरे विभागामध्ये त्यांचं फार मोठं नाव आहे. धन्यवाद शरददादा. यावेळेचा फटका चेंडूवरती केलाय रिव्हर्स स्वीप, सीधी उंगली से घिरा निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है मेरे दोस्त. कमान डीजे मास्टर येतोय. होता त्यांनी तो पारितोषिक स्वीकारला नाहीये. त्यांनी सुद्धा या ठिकाणी मॅच पहिल्या इनिंग नंतर लगेच यायचा आहे. तर 22 धावा बनल्या, 3 विकेट गेल्यात, 1.5 ओव्हरचा खेळ संपलाय. यावेळेस लेट कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे आणि मैदानावरती आता मात्र पंचांची या ठिकाणी आपण पाहतोय जी अपील केली होती तिला दिले दाद आणि विकेट मैदानावरती. कम ऑन डीजे. स्कोरबुक वरती 23 धावा आल्या, 4 विकेट गेल्यात आणि षटक क्रमांक दुसरा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय तिसरं मैदानावरती आलं, 1 धाव आली. रोहनच्या या पूर्णतः गोलंदाजीवरती आपण बघत आहोत. सामन्याकडे आपण पाहतोय 23 धावा, 4 विकेट या ठिकाणी गमावलेल्या पाहायला मिळत आहेत. रोहन मैदानावरती यावेळेस ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, विकेट येणार आहे. चांगला मॅच, अत्यंत चांगला स्कोर या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न. 23 धावा बनल्या, 23 फॉर लॉस ऑफ 5 विकेट्स. अशा पद्धतीने आपण संपूर्णतः हा सामना पाहिलाय. एक चांगली मॅच या ठिकाणी येणं अत्यंत महत्त्वाचं असेल. त्या दृष्टिकोनातून धावा सुद्धा आल्या पाहिजेत, धावा बनल्या पाहिजेत, कारण तिसरं षटक आणि अत्यंत महत्त्वाचं षटक असणार आहे. त्या ठिकाणी धावा आल्या सुद्धा पाहिजेत, धावा बनतायत. गोलंदाजीच्या मोर्चावरती रोहनला आपण पाहतोय, एक अत्यंत चांगला क्रिकेटर. यावेळेचा फटका ऑन द राईज जरूर मारायचा होता, मात्र कहीं पे निगाह है और कहीं पे निशाणा. हा फटका मैदानावरती आपण जर पाहिलं तर वेल एक्झिक्युशन ऑफ डिलिव्हरी असं म्हणूयात.
धाव मिळेल 1. धावसंख्येमध्ये बदलाव जरूर केला जातोय, मात्र 24 धावा आल्यात. एंजल स्पोर्ट्स अलिबाग प्रथम फलंदाजी करतोय. 24 फॉर लॉस ऑफ 5 विकेट्स. फॉर लॉस ऑफ 5 विकेट. अशा पद्धतीनं हा संपूर्ण सामना आपण पुढे घेऊन जात आहोत. करंट रन रेट जर आपण पाहिला तर 9.60 आहे. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला तर 29 धावा या ठिकाणी येऊ सुद्धा शकतात. अशा पद्धतीनं हे संपूर्ण मॅच आपण या ठिकाणी कव्हर केलेत. या बेचा फटका ऑन द राईज ऑन दी अप. चांगला फटका आला चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. डाऊन द ग्राउंड चौकार. कम ऑन डीजे. वरती आता मात्र धावा बनल्या गेल्यात 28 फॉर लॉस ऑफ 5 विकेट्स हियर. ज्या रीतीनं या धावांना पुढे घेऊन जातोय आपण. याबेचा चेंडू पूर्ण अचंबित केलाय. धाव घेण्याचा प्रयत्न निष्फळ ठरेल आणि मैदानावरतून परतेल फलंदाज माघारी. लेग बाय स्वरूपातील धाव या ठिकाणी जरूर नोट केली जाणार नाही, कारण फलंदाज या ठिकाणी 1 धाव आली आहे. चांगला प्रयत्न केला गेला. असं वाटलं होतं की मैदानावरती धाव पूर्ण होत नाही आहे, मात्र पंच सक्षम आहेत. हा निर्णय त्यांच्या माध्यमातून आला. 1 धाव घेतली गेली. रोहित नागवाजचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात. पुन्हा एकदा आपण बोलतो या मॅच कडे. चांगलं क्रिकेट सर्वांना अनुभवायला मिळेल. 29 धावा आल्यात. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर रिजनला तयार होता क्षेत्ररक्षक. धाव मिळणार या ठिकाणी. आणखी 1. 3 षटकं मैदानावरती आली. 30 धावा बनल्या गेल्या. 10च्या धावा गतीनं या धावा आल्यात. 31 धावांचं टार्गेट अचीव करावं लागेल. 31 रन्स टू बी नीडेड. अशा पद्धतीनं संपूर्णतः आपण प्रीमियर लीग पाहत आहे. या लीग स्टेजच्या मॅचेस आहेत. अलिबाग तालुक्यातील असंख्य खेळाडूंना या पूर्णतः प्रीमियर लीगने समाविष्ट करून घेतलंय आणि ही स्पर्धा आपण पुढे घेऊन जाण्याचं काम सुद्धा करत आहोत. एक चांगलं क्रिकेट आपल्या सर्वांना पाहायला मिळतंय. हे अत्यंत महत्त्वपूर्ण असेल. 31 धावा बनवायच्या आहेत. 3 षटकं संपली. त्यानंतरची मॅच मयूर स्पोर्ट्स पुरस्कृत साई जालकंड विरुद्ध तीस धावा बनल्यात. 31 धावा करायच्या आहेत आणि मायक्रोफोन वरती पुन्हा एकदा आपण आमंत्रित करूयात. यानंतरची मॅच आधी मी अनाऊन्स करतोय. मयूर स्पोर्ट्स पुरस्कृत साई जालकंड विरुद्ध आरसी ग्रुप अलिबाग. बी ग्रुप मध्ये हा सामना आहे. तर आपण तयार राहायचं आहे. यानंतर टॉस करण्यासाठी सुद्धा आपण यायचं आहे. 3 षटकांची मॅच असेल. तर पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती मी आमंत्रित करतोय आपल्या सर्वांचे लाडके समालोचक इम्रान मुखारी यांना. ओव्हर टू इम्रान सर. धन्यवाद. थैंक यू सो मच. सबसे पहले आए सभी दर्शकों का अलीबाग करांची अलीबाग करांसाठी अलीबाग प्रीमियर लीग 2024 इस प्रतियोगिता के द्वारा एक अच्छा आयोजन हम देख रहे हैं. दोस्ती ग्रुप जिन्होंने इस संकल्पना को 4 चांद लगाने का प्रयास किया. काफी बेहतरीन आयोजन. यहाँ पर पहली इनिंग का खेल समाप्त हो चुका है. स्क्रीन पर हम देख रहे हैं पहली इनिंग पर बल्लेबाजी करते हुए हमारे गुणलेखक सर बतलाते हुए 30 रन बनाए. 31 रनों का टारगेट सेट किया है. यहाँ पर फील्डिंग सेट किया जाए जल्द से जल्द. एंजल स्पोर्ट्स अलीबाग. ऋषभ, हमारी आवाज आपके कानों तक पहुंची है, प्लीज कोऑपरेट करें. थैंक यू सो मच ऋषभ. विश यू ऑल द बेस्ट. 18 गेंदे 31 रनों की जरूरत. हमारे साथ जुड़े हुए समालोचक वॉइस ऑफ रायगढ़ हमारे मित्र यश मापगांवकर, उसी साथों साथ डीजे कार्तिक 27, ड्रीम्सcricket.in की पूरी टीम, ऑफिशियल अंपायर्स. मैच इज ऑन. स्ट्राइक पर बैटर सुरक्षित स्ट्राइक पर. नॉन स्ट्राइक पे ऑफिशियल अंपायर का इशारा. मैच इज ऑन. सुरक्षित. ओहो, पहली गेंद लेग स्टंप के बाहर. ऑफिशियल अंपायर का इशारा. यस इट इज वाइट का आता हुआ. प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए. इस बार फुल टॉस गेंद. अति घाई संकटात नहीं.
यहाँ पर लालच बुरी बला और उसी बला में फंस गए बल्लेबाज डीजे मास्टर। लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं। तो यहाँ पर संघर्ष करना होगा, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता। जब तक न पड़े हथौड़ों की चोट तब तक कोई पत्थर भगवान नहीं होता। तो यहाँ पर बिल्कुल संघर्ष करना होगा, इस रनों को अचीव करना है तो सूझबूझ के साथ बल्लेबाजी करनी होगी। नए बल्लेबाज स्वप्नेश स्ट्राइक एंड पर बैटर, पहली विकेट खोने के बाद इस बार ऑन द राइज गैप ढूंढा, दो खिलाड़ियों के बीच में दरार, मिलेंगे चार तो होगा बेड़ा पार। डीजे कार्तिक को मौका। पहुंचा है 5 रन, 1 विकेट की नुकसान पर 31 रनों का टारगेट। ऋषभ गेंदबाजी करते हुए स्ट्राइक पे बल्लेबाज स्वप्नेश, और फिर से एक बार अच्छी कोशिश, अच्छा प्रयास वहां पर फील्डर यहां पर कोशिश करते हुए 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 6 रन स्कोर कार्ड पर। 31 स्ट्राइक पे बल्लेबाज हम देख रहे हैं, पहली गेंद का सामना करेंगे अक्षत। अक्षत एक हार्ड हिटर बल्लेबाज है, पर आज इस अंडरम मैच में किस तरह की बल्लेबाजी, और यहाँ पर अंडरम हो, टेनिस हो, ओपन टूर्नामेंट हो, मैं अपने बल्लेबाजी के जलवे दिखा सकता हूं। और डीजे को फिर से एक बार मौका आता हुआ। अलीबाग प्रीमियर लीग के लास्ट सीजन के हम देख रहे हैं मालिका वीर अक्षत पाटिल, वही बल्लेबाज थे। और यहां पर देखिए आखिरी एक गेंद आना बाकी, स्कोर कार्ड पर 10 रन 1 विकेट की नुकसान पर। बचे हुए 13 गेंदे, 21 रनों की जरूरत। 13 चेंडू 21 धावांची गरज। जरूर अक्षत ने खुद ने कहा कि मेरे पांव को गेंद लगी, ये स्पोर्ट्समैनशिप होना जरूरी है। और क्यों उन्हें अलीबाग प्रीमियर लीग में लास्ट सीजन मैन ऑफ द सीरीज से नवाजा गया था, क्योंकि दोस्तों खाली गेम होने से मतलब नहीं होता है, उसके साथ स्पोर्ट्समैनशिप भी होना जरूरी है। क्रिकेट का रिस्पेक्ट करो, इज्जत करो, और वही अक्षत पाटिल ने दिखाया है। एक ओवर की समाप्ति के बाद 10 रन, बचे हुए 12 गेंदे। हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 21 रनों की जरूरत। रख हौसला खुद पर, स्पीड अप करना है। ऋषभ सहकार्य करा, वारंवार सूचना द्यायला लावू नका, सहकार्य करा। रख हौसला खुद पर, वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा। तू क्यों परेशान है हीरे और मोती के चक्कर में, अरे तुझे उतना ही मिलेगा जितना लिखा है तेरे मुकद्दर में। तर नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते। यावेळेला आपण पाहतो दोन्ही संघ चांगली संघर्ष करताना दिसत आहेत। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलेत जय, सामोरे जातील ते स्वप्नेश। फुल टॉस किस्म की गेंद, गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा कबूल करते हुए, जहां पना तू सिगरेट हो, तोहफा कबूल करो। डीजे को मौका। तो यहां पर देखिए पहली गेंद पर चौवा लगाते हुए स्कोर जा पहुंचा है चारुलता भाभी के हीरो, जर्सी नंबर 14 संजू सैमसन। स्कोर कार्ड पर, और इस बार पहले ही मन बना लिया था आगे आकर खेलने का, लाउड अपील, पर उस अपील को नकारते हुए डीआरएस नहीं है, हर तरह किसी भी तरह का डीआरएस नहीं। ऑफिशियल अंपायर डिसीजन इस ऋषभ, लास्ट डिसीजन है। जो भी कुछ डिसीजन होगा वो ऑफिशियल अंपायर्स का डिसीजन होगा। जरूर दोनों भी ऑफिशियल अंपायर का मैं तहे दिल से आभार, सही डिसीजन उनके माध्यम से हो रहा है। पर यहाँ पर डॉट गेंद जाती हुई। आरसी ग्रुपचे सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्सच्या स्टेजच्या मागे यायचं है। आरसी ग्रुपचे सर्व खिलाड़ू फिर से एक बार देखिए लगातार की दूसरी गेंद यहां पर बिंदी जाती हुई,
डॉट पे डॉट जिस तरह से गेंदबाजी कर रहे हैं, हमने देखा था दामिनी फील्ड में सनी देओल चिल्लाते हैं जज साहब तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, और यहाँ पर आत्मविश्वास बढ़ाता हुआ गेंदबाजी करने वाली टीम का डॉट पे डॉट। स्कोर रुका हुआ 14 रन, 1 विकेट के नुकसान पर 9 गेंदे 17 रनों की जरूरत। इस बार नो गेंद, आंधला मागतोय 1 डोला, देव देतोय 2 डोले, 1+1। तो फिर से एक बार स्कोर जा पहुंचा आशिता सूद, भाभी के हीरो जर्सी नंबर 16 मयंक अग्रवाल स्कोर कार्ड पर आते हुए। जय गेंदबाजी मार्ग पर, स्ट्राइक पे अक्षत पाटिल। आहा, इस तरह अच्छी तरह से एग्जिट करने का प्रयास, पर फील्डर तैनात थे वहां पर। 1 रन आसानी से मुकम्मल, स्कोर में बदलाव। स्कोर जा पहुंचा है ऋषभ पंत, एबी डिविलियर्स जर्सी नंबर 17। जीतने के लिए 8 गेंदे 14 रनों की जरूरत। इक्वेशन चेंज होता हुआ स्वप्नेश और अक्षत के ऊपर पूरी जिम्मेदारी। क्या कमबैक करेंगे गेंदबाज जय? एंजल स्पोर्ट्स, और ये देखिए फिर से एक बार लक्ष्य विचलित, और यहां पर दोनों खिलाड़ियों के बीच में दरार। मिलेंगे 4, होगा बेड़ा पार। डीजे कार्तिक 27 को मौका। देखिए स्कोर जा पहुंचे 21 रन बचे हुए, 7 गेंदे 10 रनों की जरूरत। 7 चेंडू 10 धावांची गरज, उर्वरित 7 चेंडू 10 धावा। ओहो, इस बार खड़े खड़े खेल दिया है, पर वहां पर फील्डर तैनात है। 1 रन आसानी से मुकम्मल किया। 1 रन के साथ स्कोर में बदलाव। स्कोर जा पहुंचा है 22 रन। 2 ओवर की समाप्ति के बाद हम देख रहे हैं एंजल स्पोर्ट्स अलीबाग विपक्ष सात्विक 11 घरत अली लोनारे, दोनों टीम के दरमियान ये मैच। बचे हुए 6 गेंदे 9 रनों की जरूरत। कंपलसरी चेसिंग ये प्रतियोगिता का नियम है। दोस्ती ग्रुप आयोजित हम देख रहे हैं। स्पीडअप करायचं आहे फलंदाजी करणारा संघ सुद्धा। गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय शंतनू। सहा चेंडूने जिंकण्यासाठी 9 धावांची गरज। शंतनू गोलंदाजीसाठी आलेत। पाहूया शंतनू कशा प्रकारे गोलंदाजी करतील। रन डिपेंड करतील की त्याच्यावरती प्रहार करतील हे 2 बॅटर्स, स्वप्नेश आणि फलंदाज अक्षत पाटील। शंतनु ऑन द मार्क, गेंदबाजी मार्ग पर अंपायर जी से गार्ड लेते हुए, मुआयना करते हुए, फील्डिंग को सजावट को देखते हुए बैटर्स स्वप्नेश। 6 गेंदे 9 रनों की जरूरत। आहा, इस बार देखिए खराब गेंदबाजी। 9+4, आम तो आम गुटलियों के दाम। 1 यहाँ पर पहले ही अकाउंट में पैसे कम और गूगल पे होता हुआ, पहले से कर्ज बाजारी, उसमें उसना शेजारी। 5 रन एक्स्ट्रा के 27 रन। जीतने के लिए 4 रनों की जरूरत। और इस बार फिर से 9, और ये विजयी होते हुए बल्लेबाजी करने वाली टीम सात्विक 11